तर आणखीन एक महत्त्वाची बातमी रोहित आर्या संदर्भात समोर येतेय। रोहित आर्याचं पुणे कनेक्शन समोर आले। कर्वेनगरच्या अमे अपार्टमेंटमध्ये रोहित वास्तव्याला होता। तर कोथरूड परिसरातल्या शिवतीर्थ नगर इथे स्वरांजली अपार्टमेंटमध्ये त्याचे आई वडील राहत होते। कर्वेनगरमधलं अमे अपार्टमेंट रोहितने 1 वर्ष आधी सोडलं होतं, मात्र स्वरांजली अपार्टमेंटमध्ये त्याचे आई वडील राहत होते। रोहित आणि त्याची पत्नी आई वडिलांना भेटण्यासाठी स्वरांजली अपार्टमेंटमध्ये यायचे। स्वरांजली अपार्टमेंटमधलं घर हे हरोळीकर या नावाने आहे। त्यामुळे रोहित आर्याचं मूळ नाव रोहित हरोळीकर असल्याचंही आता समोर आलंय। मात्र त्यानंतर आपलं नाव बदललं। कोथरूडमध्ये आईवडिलांचं वास्तव्य असल्याचं मात्र आता स्पष्ट झालेलं आहे। रोहित आर्या याची पत्नी ही एका बँकेमध्ये काम करते अशी देखील माहिती समोर येते। सदन घरातील व्यक्ती असल्याची माहिती सुद्धा आता देण्यात येते। तर पुण्यातलं हे कनेक्शन रोहित आर्याचं समोर आलेलं आहे। हरोळीकर असं रोहित आर्याचं मूळ आडनाव आहे, मात्र त्यानं ते न लावता रोहित आर्या असंच आपलं नाव ठेवलं होतं अशी माहिती समोर येते।